नमस्कार, मी विजया वामन। 2019 ते 2024 फडणवीस ज्या शाळेत शिकत होते त्यात प्रत्येक पानावरती नवीन धडा होता आणि तात्पर्य हे 4 जूनचा निकाल होता। अजित पवारांनी निवडलेला मार्ग हा बरोबर होता की चूक होता हे तेव्हाच कळायला हवं होतं जेव्हा पवारांनी थांबा म्हटलं होतं। होय, 2019 मध्ये महायुतीला 41 खासदार मिळाले, ज्यात 18 शिवसेना आणि 23 भाजपाचे होते। 2024 ला महायुतीला 17 खासदार मिळाले, ज्यात 7 शिंदे गटाचे, 9 भाजपाचे आणि अजित पवार गटाचा 1 खासदार। म्हणजे भाजपा 23 वरून थेट 14 जागांनी मायनस झाली आणि तिथे त्यांचं नुकसान झालंय। शिंदेंनी फोडाफोडीत ठाकरेंकडील 18 पैकी 13 खासदार आपल्याकडे वळवले, त्यांचे 7 आले, म्हणजे 13 चे 7 झाले, म्हणजे 6 जागांचं नुकसान शिंदेंचं झालंय। ठाकरेंकडे फुटीनंतर 5 खासदार होते, आता फुटीनंतर 9 झालेत। 2019 ला पवारांचे 4 खासदार होते, 2024 ला पवारांचे 8 खासदार झालेत। 2019 ला काँग्रेसचा 1 खासदार होता, 2024 ला काँग्रेसचे 13 खासदार झालेत। अपक्ष विशाल पाटील धरले तर 14 खासदार। अजित पवारांना फक्त 1 खासदार मिळाला, ती जागा म्हणजे रायगडची। मग अशामध्ये महायुतीची झालेली आता वाताहत पाहता अजित पवारांसोबत फॉर्म मध्ये गेलेले 44 आमदारांना आता शहाणपण आलंय म्हणे। हक्काच्या बारामतीच्या जागेमध्ये सुद्धा जर त्यांना अजित पवारांना लीड भेटू शकलं नाही तर आपलं भवितव्य काय हा प्रश्न आता आमदारांना। लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार हे महायुतीचे होते। बारामतीबद्दल बोलते तर सुनेत्रा पवारांना खडकवासला सोडलं तर कुठूनही लीड भेटलं नाहीये। तब्बल 1 लाखांच्या लीडने सुप्रिया सुळे या विजयी झाल्या। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, खडकवासला अशा 5 ठिकाणी महायुतीचे आमदार होते, तरी सुद्धा सुनेत्रा पवार यांना लीड का भेटले नाही हा प्रश्न आहे। त्यातील इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे, तरी सुद्धा इंदापूर मधून सुनेत्रा पवारांना लीड मिळाले नाही आणि त्यामुळेच दत्ता भरणे हे शरद पवारांकडे जाऊ शकतात, त्याला याच लीडचा दाखला जोडला जातोय। पुढील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर। चॅलेंज देऊनही जिंकू शकले नाही अशी दुसरी जागा आहे, ती म्हणजे शिरूरचे। महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे विरुद्ध महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील असा थेट सामना शिरूर मध्ये झाला। शिरूर लोकसभेतील 6 आमदार हे महायुतीचे, ज्यामध्ये जुन्नर, आंबेगाव आणि खेड मधील आमदार हे अजित पवार गटाचे, तर भोसरी आणि हडपसर मधील आमदार हे भाजपाचे। अजित पवार गटातील 3ही आमदारांनी अजित पवारांनी दिलेल्या उमेदवाराचे काम केलेले नाही अशा चर्चा मतदारसंघात जोर धरतायत आणि त्यामुळेच जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते आणि आंबेगावचे दिलीप वळसे पाटील हे वाऱ्याचा प्रवाह पाहून पुढे शरद पवारांच्या नावेत बसतील, याला याच मुद्द्यांचा दाखला जोडला जातोय। अमोल कोल्हेंना वळसे पाटील यांनी मतदारसंघात न केलेला विरोध आणि कोल्हेंना त्यामुळेच लीड भेटलं असल्याच्या चर्चा। अजित पवारांचा एकही आमदार अमोल कोल्हेंविरोधात नव्हता, हे अजित पवारांना निकालानंतर लक्षात आलं। पुढील उमेदवार ज्याचा पराभव झालाय तो जरी शिंदे गटाचा असला तरी सुद्धा महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या आमदारांनी महाविकास आघाडीचे म्हणजेच तुतारीचे काम केले। होय, मी बोलते नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल। महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीचे हेमंत गोडसे अशी या मतदारसंघामध्ये लढत झाली, परंतु या ठिकाणी सरसकट आमदारांनी तुतारीचं काम केलंय। इथे अजित पवारांच्या 2 आमदारांनी तुतारीचं काम केलंय, ज्यामध्ये सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि देवळालीचे आमदार सरोज अहिरे यांचा समावेश आहे। हे आमदार सुद्धा पुढे जाऊन पवारांच्याच दिशेने दोर लावत असल्याच्या चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू झालेल्या आहेत। आता या पलीकडे जाऊन पुढचा आणि महत्त्वाचा धक्का बसला अजित पवारांना, तो म्हणजे दिंडोरीमधून। दिंडोरीमध्ये नेमकं कसं घडलं ते समजून घेणं गरजेचं आहे। तब्बल अजित पवारांच्या 4 आमदारांनी तुतारीचं काम केल्याची चर्चा। दिंडोरीमध्ये एकही महाविकास आघाडीचा आमदार नसताना इथे मंत्री महायुतीच्या भारती पवार यांचा पराभव झाला, तर भास्कर भगरे हे विजयी झालेत। विशेष म्हणजे इथे अजित पवार गटाचे 4 आमदार आहेत आणि 4ही आमदारांनी तुतारीचं काम केलं असल्याची चर्चा आता जोर धरतायत। आता हे 4 जागा नेमकं कोणत्या आहेत तर त्यामध्ये आहे कळवण, जिथे अजित पवार गटाचे नितीन पवार हे आमदार आहेत। येवला छगन भुजबळ अजित पवार गट, दिंडोरी नरहरी झिरवळ
अजित पवार गट, निफाड, दिलीप बनकर, अजित पवार गट. चारही आमदारांनी शरद पवारांची तुतारी वाजवली असल्याचे देखील तिथे बोललं जातंय आणि त्यामुळेच हे लोक पवारांसोबत सूर जुळवतायत अशा चर्चा सुरू झाल्यात. भुजबळांनी नाशिकमधून भुजबळ हे इच्छुक होते, मात्र त्यांनी माघार घेतली. जितेंद्र आव्हाड यांना मनुस्मृतीच्या मुद्द्यावर केलेला सपोर्ट आणि लोकांची पसंती तुतारी आणि मशालला होती हे निवडणुकांच्या पूर्वीच भुजबळांनी केलेलं स्टेटमेंट हेच सांगतंय की भुजबळांचा कल हा पवारांकडे होता. अशी काही ही महत्वाची आणि मोठी मतदारसंघ होती की ज्या ठिकाणी अजित पवारांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. बारामती झालं, दिंडोरी झालं, नाशिक झालं, बीड झालं, अशी बरीचशी मतदारसंघ हेच सांगतात की अजित पवारांचं नाव मोठं होतं आणि लक्षण खोटं होतं. प्रत्येक मतदारसंघामध्ये अजित पवारांसाठी लोक काम करत होते की शरद पवारांसाठी हा अजित पवारांनाच पडलेला प्रश्न आहे. अजित पवारांनी आता बारामतीमध्ये जो आहे तो आपला राग काढायला सुरुवात केलेली आहे. युगेंद्र पवार यांना कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हटवलेलं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचं कुटुंब सोडलं तर बाकी जे कुटुंब आहे म्हणजे फक्त माझी बायको आणि मुलं सोडले तर बाकी सगळी माझ्या विरोधामध्ये आहेत असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्याच वेळी अजित पवारांनी प्रवाह हा ओळखून घ्यायला हवा होता. या पलीकडे जाऊन सुद्धा अजित पवारांच्या घरातून म्हणजे पवार घराण्याने पराभव पाहिला नाही, पण अजित पवारांमुळे तो पराभव पाहावा लागला हे देखील परसेप्शन सेट झालंय. मावळमधून अगोदर अजित पवारांनी आपला मुलगा म्हणजे पार्थ पवारांना रिंगणात उतरवलं, तिथेही त्यांचा दारुण पराभव झाला आणि इकडे पत्नी सुनेत्रा पवार आपल्याच हक्काच्या बालेकिल्ल्यात मैदानात उतरवून सुद्धा आपल्या पत्नीला ते निवडून आणू शकले नाही, म्हणून दुसऱ्या पवारांचा पराभव सुद्धा अजित पवार यांच्यामुळे झालेला आहे. मुळात म्हणजे प्रवाह कोणता आहे, कसा आहे हे ओळखण्या अगोदर नेमकी पुढची चाल काय असू शकते हे पाहणं गरजेचं होतं. जर अजित पवार आणि अजित पवारांसोबत गेलेले प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे बडे नेते सांगतायत की वारंवार भाजप आणि शरद पवार हे युती करणार आहेत, हे खरं होतं. त्या चर्चा जोरात होत्या. शरद पवारांनीच ठरवलं होतं की भाजपला पाठिंबा द्यायचा. सगळी जी तयारी होती ती झालेली होती, परंतु ऐन वेळी पवार म्हटले थांबा. त्या थांबाचा अर्थ काय होतं हे 4 जूनच्या या निकालानंतर आता अजित पवारांना कळालं असू दे. आणि ओव्हरऑल एकंदरीत तात्पर्य हेच आहे, बैल फक्त वयाने म्हातारा जरी झालेला असला तरी त्याला लगेच बाजार दाखवायचा नसतो हे देखील परसेप्शन यामुळेच सेट झालंय. लोकांनी वारंवार म्हटलं होतं की शरद पवारांना मात देऊ शकेल असं नाव जर महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी असेल तर ते होतं देवेंद्र फडणवीस यांचं, परंतु आता ते परसेप्शन सुद्धा चुकीचं ठरलंय. शेवटी शरद पवार हेच चाणक्य ठरलेत आणि फडणवीसांना पुन्हा एकदा कात्रजचा घाट हा पवारांनीच दाखवलाय हे मान्य करूनच चालावं लागेल. लोकांना फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नव्हतं. लोकांना अजित पवारांनी शरद पवारांवरती केलेली टीका पटलेली नव्हती. लोकांनी राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लोकांना पटलेला नव्हता. लोकांना ईडी, सीबीआय याच्या कारवाया फक्त विरोधकांवरती होत आहेत हे मुद्दे पटलेले नव्हते आणि म्हणून लोकांनीच मिळून हा गेम केला. या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचा प्रश्न होता. कांदा निर्यात बंदी निवडणुका लागण्याच्या अगोदरच उठवायला हव्या होत्या, परंतु त्या तुम्ही निकालाच्या 2-4 दिवस अगोदर उठवल्या हेही शेतकऱ्यांना पटलेलं नव्हतं. बेरोजगारीचा मुद्दा आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जवळपास देशात 65% गेलीये, जी काँग्रेसच्या काळामध्ये 57% होती. लोकांना हाही मुद्दा पटलेला नव्हता. ज्या ठिकाणी राम मंदिर उभारलेलं आहे त्या अयोध्यामध्ये सुद्धा भाजपचा खासदार होऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळेच एक मीम्स जे होतं ते व्हायरल होत होतं की वारंवार इतिहासानेच सांगितलेलं आहे की देवाचे पुजारी व्हा, व्यापारी नको. ज्या पद्धतीने रामाच्या नावावरती भाजपने सर्रासपणे मतं मागितली ते पटलेलं नाहीये. धर्माच्या नावावरती तुम्ही मतं मागत होतात ते पटलेलं नाहीये. आणि या पलीकडे जाऊन पुढचा व्हिडिओ आपला तोच आहे, ज्या ठिकाणी मोदींनी सभा घेतल्यात तिथला उमेदवार पडलाय. काहींना तर मोदींची सभा संगलट आली हेही बोललं जातंय. त्यावरती विश्लेषण करणारा पुढचा व्हिडिओ असेल. बाकी हे अजित पवारांकडील 10 आमदार असे होते की जे शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात. त्यांची वाटचाल, त्यांचे धागे दोरे हे तिकडे जुळवले जात आहेत. या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी बरेचसे नेते असू शकतात, परंतु रोहित पवारांनी सांगितलं त्या पद्धतीने 10 ते 12 आमदार जे आहेत ते पुन्हा एकदा घर वापसी करू शकतात. यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.